वळसे पाटलांच्या चांगुलपणामध्ये तुम्ही सहभागी होता. आता वळसे पाटलांची थोडीशी पॉलिटिकली तालुक्यातलं वजन काय डाऊन होत चाललंय, तर त्याला पण तुम्ही जबाबदार? नाही, 100% त्यांच्या चांगल्या पिरियडमध्ये आम्ही बरोबर होतो आणि जेव्हा वाईट पिरियड आला म्हणूनही आम्ही बरोबर राहिलो. आत्ताची निवडणूक जर पाहिली, अनुभव घेतला, खासदारकीला साधारण ही लोकसभेच्या निवडणुकीला शिवाजी आढराव पाटील जेव्हा राष्ट्रवादीत आले त्यांच्यासोबत प्रत्यक्ष मी भाग घेतला नाही घेतला मला माहीत नाही. त्यांच्या निवडणुकीमध्ये मी एकही भाषण केलं नाही. आढरावांच्या निवडणुकीमध्ये एखाद्या नॉमिनल भाषण केलं असेल, पण वळसे पाटलांच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा मला असं वाटून गेलं, त्यांची अख्खी पूर्ण फॅमिली होती, त्यांच्या घरीच मिटिंग झाली आमची. त्यांच्या घरी मिटिंग झाल्याच्या नंतर मला असं वाटलं की ठीक आहे, आयुष्यभरात माणूस काय काय कमवत असतो, काही क्षणाचं असतं, पण आज यांना एकदम मदतीची गरज आहे. त्यांनी 2014ला चूक केली असेल, चूक केली, लोक कदाचित मलाही म्हणत असेल तुमची भाऊ चूक झाली, पण मला असं वाटतं चूक केली, पक्ष सोडला, त्यांच्या सोबत गेला, असं जे वातावरण निर्माण केलं त्याच्या पाठीमागचा इतिहास त्यांनी कधी बघितला नाही. ही परिस्थिती निर्माण करायला तेच कारणीभूत आहे, अन्य कोणाला दोष देता कामा नये. त्यांनीच केलं हे सगळं. आज मी छाती ठोकपणे सांगतो, यांनी केलं. त्यांच्याकडे नेहमी असतं, आपल्या कार्यकर्त्यामध्ये एखादा लोकप्रिय कार्यकर्ता झाला तर त्याला काटणं ही राजकारणाचा पक्षांमध्ये पक्षांमध्ये असं चालू असतं, ते सगळ्या पक्षामध्ये असतं. त्यांनी केलं, त्याची चूक केली असं मला म्हणायचं नाही, त्यांनी योग्य केलं असेल असं समजलो. पण मला असं वाटलं का मी त्यावेळेस एखादा निर्णय माझ्याकडून चुकला तर आता हे दुरुस्त करता येईल, म्हणून मी 2026-25च्या निवडणुकीला पुन्हा त्यांना मदत करण्याच्या हिशोबाने केलं. आम्ही लोकांनी अगदी पारदर्शकपणे त्यांनाच मदत केली. छाती ठोकपणे सांगतो, भीमाशंकरला साक्ष ठेवून सांगतो, माझं गाव असेल, लांडेवाडी असेल, जिथं जिथं शिवसेनेचा वोटर ID आहे हा त्यांच्या पाठीमागं उभं करण्यामध्ये आम्ही 100% कारणीभूत. मदत करण्याच्या हिशोबानेच केलंय ना, वाईट काळात मदतच केली आहे ना, म्हणून तर ते निवडून आलेत. पण ते मानायला तयार नाहीत. त्यांना असं वाटतं मी निवडून आलो, पुन्हा एकदा सेफ झालो, आता मी कोणतंही कृत्य करायला मोकळा आहे. जे वळसे पाटील कार्यकर्त्यांचा फक्त कामापुरता वापर करतायत, बाकी काही करत नाही. त्याच्यामुळे हा फटका बसतो 100%. चांगल्या बघा ना, तुम्ही तपासून बघा. मला आजही कधी कधी असं वाटतं, 2004 साली शिवाजीराव आढरावांसारखा सुरुवातीच्या काळापासून त्यांना अत्यंत प्रभावी असा मित्र असणारा, त्यांनी असं त्यांना चित्र उभं केलं की त्यांना खासदार व्हायचं होतं म्हणून त्यांनी 2004 साली पक्ष सोडला. त्याच्यानंतर बरोबर 10 वर्षांनी मला आमदार व्हायचं होतं म्हणून मी पक्ष सोडला. आता त्याच्यानंतर 2024 साली देवदत्त निकमला आमदार व्हायचं होतं म्हणून त्यांनी पक्ष सोडला. असं नाही. या तालुक्यामध्ये लोकांच्या मनामध्ये ज्या कार्यकर्त्याचं स्थान निश्चित झालं त्याला ते आऊट करण्यामध्ये यशस्वी झाले. शेवटी अनेक लोकांना आऊट करता करता आपल्यावर एक दिवस आऊट होण्याची वेळ नक्की येते. तसा प्रसंग त्यांच्या जीवनात आलाय. आता देवदत्त निकम दूध भेसळीच्या प्रकरणामध्ये ज्या पोटतिडकीनं बोलतायत त्यांना पण ट्रोल केलं जातं की बाबा आंबेगाव तालुक्याची बदनामी होते. दुधाचा विषय अतिशय गंभीर आहे, भेसळखोरांवर कारवाई झाली पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. तुकाराम मुंडेंचे पण तसे प्रयत्न सुरू आहेत. परंतु तुमचा पक्ष शिवसेना मात्र या विषयावर काही प्रमाणात आंदोलनानंतर बघायची भूमिका घेतो. नाही, आता आम्ही नेहमी सांगितलंय, आम्हाला भेसळ मान्य नाही आणि भेसळ करणारे लोक दोषी आहेत. ते माझ्या पक्षाचा असला तरी तो दोषी आहे, त्याला संरक्षण द्या हे आम्ही कधीच म्हणणार नाही. जी वाईट गोष्ट आहे त्याला वाईट म्हणायचं धाडस आजही आहे, उद्या असणार आहे, कधी असणार. त्याला चुकीचं आहे त्याला चुकीचंच म्हणणार. आम्ही कधी ते सहन करणार नाही. आजही माझा पक्ष भक्कमपणे या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आहे. तालुक्यामध्ये आम्ही अशीच भूमिका वळसे पाटलांची आहे. मग लोकांनी खरं काय समजा, नाही, लोकांना जी अपेक्षा होती वळसे पाटलांकडून का सुरुवातीच्या काळामध्ये जर कदाचित त्यांनी सुरुवातीच्या काळात ज्यांनी तेव्हा एकदा सांगितलं का काका त्यांच्या व्यासपीठावर बसले होते, प्रकरण एकदम पुढे गेलं होतं, आरोपी पकडले होते, 13 आरोपी आत आले, 12-13 फरार झाले. फरार झालेले आरोपी का पकडले नाही याच्यावर वळसे पाटील कधीच काही बोलत नाहीत. पोलीस यंत्रणेला इतका बाकीच्या कामात इतका धाक देत आहेत, त्या कामात पोलीस यंत्रणेला कधी त्यांनी धाक देऊन विचारलं नाही का तुम्ही 12 आरोपी का नाही पकडले? त्यांच्यावर प्रश्न काय त्यांनी त्याच्या संदर्भात एखादी मीटिंग घेतली का?
त्यांच्यावर एखादा प्रसंग येतोय, लोकांच्या मनामध्ये हे होतंय का यांना कुणीतरी डोक्यावर हात असल्याशिवाय या घटना घडत नाहीत, असं ज्यावेळेस सामान्य माणसाला वाटते, त्यावेळेस तुमची मुख्य जबाबदारी अशी आहे का या गोष्टीचा सखोल चौकशी व्हावी आणि त्याला सखोल चौकशी होऊन जे आरोपी असतील त्याला अटक व्हावी. ह्या महाराष्ट्रामध्ये इतकं वाईट काम आहे का 13 आरोपी अटक केले जातात आणि 12 आरोपी फरार होत जातात, पोलिसांना ते सापडत नाही. 14 अटकेत आहे. हा 14 अटकेत आहे आणि 12 आरोपी फरार आहे, ते पोलिसांना सापडत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. बाकीच्या गोष्टीमध्ये वळसे पाटील माजी गृहमंत्री झाले. आणि राज्याचे माजी गृहमंत्री म्हणून तुमच्या कामाचा लोकांना माहीत आहे. हे सगळं परिस्थिती असून या तालुक्यात घडत नाही. का अटक करत नाही त्यांना? कारण जे आरोपी राहिलेत त्या आरोपींची काही ना काही जे फरार दाखवलेत, फरार दिसत आहेत, त्यांची कुंडली यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांच्याकडे असं काय? काही ना काही लिंक संलग्न रीतीने जवळपास येते असं कोणाची मला तरी, संशय. असं लोकांच्या मनामध्ये संशय आहे. मला संशय असायचं काही कारण नाही. ही लोकांना दिसतंय तसं, आणि म्हणून जास्त लोकांचा ओढा असा वाटतोय की लोकांना असं वाटतंय का याला वळसे पाटलांचा पाठिंबा असल्याशिवाय हे आरोपी सापडत नाही, अशी परिस्थिती आहे. असं लोकांना वाटतं का अरुण गिरेंना वाटतं? मलाही तसंच वाटतंय. पण मी कधी म्हणलो नाही का याच्यामध्ये वळसे पाटील सामील आहे. पण त्यांनी जसं तालुक्यामध्ये चांगल्या विकासाच्या कामाचं सगळं क्रेडिट घेतलंय, तसं वाईट गोष्टीचं क्रेडिट दोष होता तो त्याच्या दोषामध्ये जाऊन स्पष्ट भूमिका मांडून याच्यामध्ये गती कशी देता येईल त्याच्यासाठी काम करायला. मला माहिती आहे तालुक्यामध्ये जे ब्रँड आहे, आता समजा गोवर्धन सारखा ब्रँड आहे, चांगल्या ब्रँडवर आम्ही बोलून त्यांना बदनाम करावं असं माझी अजिबात इच्छा नाही. पण जे लोक त्याच्याशी सापडलेले आरोपी सुद्धा तुमच्या तालुक्यात सापडत नाही, हा दोष नाही का वळसे पाटलांचा? आता तुम्ही गोवर्धनचा मुद्दा काढला, गोवर्धन बद्दलच बरंच राजकारण फिरतंय. नाही, ही परिस्थिती केव्हा निर्माण झाली आहे? केले जाते का? ही परिस्थिती केव्हा निर्माण झाली आहे की जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीवर वर्क करायला तयार नाही. संशयाने लोक ह्या गोष्टीकडे सगळीकडे पाहते. कोणाची इच्छा नसते चुकीची गोष्ट लोकांच्या पुढे यावी, योग्य असते. लोक खूप हुशार आहेत. ही निवडणुकीत कदाचित हुशारी चालत नाही. निवडणुकीत चांगलं वाईट गोष्ट लोक निवडताना त्याला अनेक कंगोरे असतात. निवडणूक जिंकणं हा वेगळा पॅटर्न आहे. तुम्ही काल परवाची प्रशांत किशोरची निवडणूक पाहिली, जिथं राष्ट्रीय अध्यक्षांचा बालकिल्ला म्हणून तो मतदारसंघ पाहिला जात होता. त्याच्या 8-8 वेळा त्या निवडणुकीत 5-5, 6-6 वेळा तिथं भाजपचा उमेदवार निवडून आला. तिथं 1 महिन्यामध्ये प्रशांत किशोर निवडून आले, कारण कोणती ना कोणती स्ट्रॅटेजी तिथं वापरली गेली. मग निवडणुका आणि लोकप्रिय याच्यातला डिफरन्स आहे. लोक वळसे पाटील निवडून येत आहेत, लोकांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांचं उत्तर देणं. कारण शेवटी सरकारच्या भत्त्यापासून सगळ्या सुविधा ते जर घेत असतील, आमदारकीपर्यंतच्या सगळ्या सुविधा ते घेत असतील, तर त्याचा निकाल लावणं ही सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी ते केलं पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे. तर गोवर्धन एक मोठा प्रकल्प आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. तिथं काही 19-20 होत असेल तर FDA कारवाई करेल. त्याचे जे प्रमुख आहेत देवेंद्र शहा, दिलीप वळसे पाटील, हे दोघं मित्र आहेत. परंतु ही सगळी राजकारणी मंडळी पडद्या आडून आका बोका हे काय समजायचं? देवेंद्र शेटच दिलीप पाटलांचे मित्र आहेत असं तुम्ही का म्हणताय? जे लोक कदाचित असे विष्णू काका दिलीप पाटलांचे मित्र नाही का? ते आमचेही सगळ्यांचे मित्र. देवेंद्र शेट आमचेही मित्र आहेत, विष्णू काका आमचे मित्र आहेत. पण एखाद्या ब्रँडवर विनाकारण लगेच तुम्ही मत प्रदर्शित करण्याऐवजी तुमच्या आंबेगावमध्ये तसं संशय तर व्यक्त होतो. संशय व्यक्त होत आहे. पहिला संशय हा आहे, ज्या दिवशी पूर्ण आरोपी जे असतील ते जर ताब्यात घेतले असतील, त्यांच्याकडून ताब्यात आले, त्यांच्याकडून माहिती मिळाली असती, तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं. पण जे आरोपी बाहेर जाणीवपूर्वक ठेवलेत, संशय वाढला, त्याच्यातून संशय वाढलाय. आणि ती गोष्ट परिपूर्ण करण्यासाठी वळसे पाटील तितक्या बारकाईने काम करायला तयार नाहीत. ते फक्त लोकांना समजवण्याच्या भाषेमध्ये काम करतायत, पण लोक याच्यातून समजणार नाही. दूध भेसळ हा प्रकार असा आहे. मी म्हणणार नाही का सगळेच लोक दुधामुळे कॅन्सर झालाय, सगळे लोक शेतीतल्या औषधामुळे कॅन्सर झालाय, पण याचा काही ना काही परिणाम आमच्या मुलाबाळांना होतोय. आम्ही सामान्य कुटुंबातले आहोत, ही भावना आंबेगाव तालुक्यात आहे. आणि म्हणून कॅन्सरचे रुग्ण आहेत, कशामुळे ते प्रशासनानं शोधावं. ते शोधावं त्यांनी.
पण वातावरण मात्र तसं आहे. दूषित आजाराने लोक पीडित आहेत या तालुक्यात. श्रीमंती खूप वाढली नाही. लोक हे म्हणतायत विकास झाला हे वारंवार सांगताना इथली आर्थिक परिस्थिती खूप वाढली नाही. 5,000 ते 10,000 पर डे खर्च करणारा या तालुक्यामध्ये 5-6 कुटुंब सोडून आज अन्य कुटुंब नाही. तुम्ही जा जुन्नरमध्ये, खेडमध्ये जा, काही ना काही कोणत्या ना कोणत्या बाबीची प्रगती झाली. पोलीसला राहायला इमारत बांधली म्हणजे या तालुक्याची प्रगती झाली असं मानणारा मी कार्यकर्ता नाही. पोलीसला राहायला चांगलं ऑफिस दिलं म्हणजे या आणि पोलीसचं ऑफिस या तालुक्यात पूर्वी नव्हतं असं समजायचं कारण नाही. ते होतं कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज. हा हे बघा, मी पहिलंच सांगितलंय तुम्हाला, 25, 30, 35 वर्ष वळसे पाटलांना मिळाले. अनेक चांगल्या गोष्टी 100% झाल्यात. त्या झाल्या नाही हे म्हणणारा मी इतका कर्मकरंडी नाही. वळसे पाटलापासून दुरावले का मग? राजकारणामध्ये असं असतं, त्यांना जे वाटतंय त्यांना सत्ता एक हाती एका कुटुंबात हवी असते आणि त्यांना त्याच्यावर जास्त विश्वास असते. त्यांना कौटुंबिक सत्ता चालवण्यामध्ये इंटरेस्ट. मी शेजारच्या तालुक्याचं उदाहरण दिलं. निवृत्ती शेठ शेरकर, स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकरांनी कारखाना उभा केला, पण त्यांच्या नातवांनी आज सत्यशील शेरकरांनी तो कारखान्यात गेल्या 3 पुतणे त्यांच्या 3 टर्मला मी पाहतोय. त्यांनी कधी पक्षभेद ठेवला नाही. सत्यशील शेरकरांचं काम चांगलं आहे. कधी पक्षभेद ठेवला नाही. वेगवेगळ्या पक्षाचे 2-2, 3-3 प्रतिनिधी घेतले. त्यांचं एक साधं बहुमत ठेवलं आणि बाकीचे पक्षाचे. माझा कारभार पारदर्शक आहे हे दाखवण्यात त्यांनी संधी दिली. लोक आज डोळे झाकून त्यांच्या विरुद्ध कोणी उभा राहिला तो टिकाऊ धरणार नाही. पण इथं टप्प्याटप्प्याने माणसं तुमच्या जवळपास पोहोचतायत आणि तुम्हाला कशाचा तरी आधार घेऊन सत्ता काबीज करावी लागते. ही गोष्ट तुमच्या तालुक्यात घडतेय. ही वस्तुस्थिती आहे. हा वळसे पाटलांना फटका आहे. नाव किती मोठं झालं तरी एका बाजूला नाव मोठं होण्यामध्ये असतं, पण दुसऱ्या बाजूला तितक्याच प्रमाणाची बदनामीची रेट सुद्धा खाली येते. हे डोक्यात असलं पाहिजे. सत्तेच्या नादामध्ये सामान्य लोक तुमच्याकडून दुरावतात. ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारायचं काही कारण नाही. तर मध्यंतरी चर्चा अशी होत होती की दिलीप वळसे पाटील राज्याचे अर्थमंत्री होणार. हे दुधाचं प्रकरण ओपन झाल्यामुळं तो विषय बारगळला. काय तुमच्या कानापर्यंत काही नाही? मला असं वाटत नाही. कदाचित ते बुद्धीने निश्चित हुशार आहेत, पण कदाचित त्यांनी आणखीन एक चांगला निर्णय या भेसळमध्ये घेतला असता दुधाच्या प्रकरणामध्ये आणि पहिल्या दिवशी सांगितलं असतं याच्यात कोणी दोषी असला तर सामान्य माणसाच्या जीवनाशी हा प्रश्न आहे. कणखर भूमिका घ्यायला हवी होती. बोट चेपीचं धोरण त्यांनी धरायला नको होतं. ते घेतलं तर कदाचित आता तुम्ही म्हणताय म्हणून त्यांच्या काही ना काही राजकीय करिअरवर परिणाम झालाय असू शकतो. त्याच्याबद्दल नाकारता येऊ शकत नाही, कारण त्यांनी जी पदं भोगल्यात ती पदं जी मंत्रीपद भोगल्यात त्या क्षमतेच्या नक्की ते आहेत. त्याच्याबद्दल वाद असायचं कारण नाही. तर या विभागाचे माजी खासदार शिवाजी आढळराव दूध भेसळ प्रकरणामध्ये ब्रश शब्द काढत नाही. त्यांच्यावर काय आलंच नाही. त्यांच्यावर लोक चर्चाच करत नाही. त्यांना त्याच्यात घ्यायला लोक तयार नाही. मी हाच प्रश्न तुम्हाला विचारतो. जे या तालुक्यात 2 लोकप्रिय नेते आहेत, एक खासदार आहे, त्यांनी 15 वर्षे खासदार राहिले, हे 25-30 वर्षे आमदार राहिले. लोक त्यांना का नाही प्रश्न विचारत? त्यांना काय याच्यात दोषी धरत नाही? विषयात बोलत का नाही? मग तुम्ही जर त्यांना विचारलं, त्यांना काही सांगितलं, प्रयत्न केला, ते म्हणाले नको या मागडीत पडायचं नाही. नाही, जर सामान्य माणसाने त्याच्यावर आक्षेप घेतला असता तर त्यांना बोलायलाच लागला असतं. ते असं कधी म्हणत पण नाही दोषींवर कारवाई करा, काहीच म्हणत नाही ना. दोषींना कारवाई करा हे म्हणत नसते. त्यांना वाटत काहीच म्हणत नाही. म्हणजे कदाचित ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचेच बऱ्यापैकी कार्यकर्ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील म्हणून ते म्हणत असतील. कार्यकर्त्याची मनं दुखू नये म्हणून ते म्हणत नसतील. पण जर लोकांना वाटलं असतं तर लोकांनी त्यांना या गोष्टीमध्ये दोषी धरलं असतं, पण तसं वाटत नाही लोकांना. आता या दूध भेसळ प्रकरणाचा छडा खरोखर लागेल की फक्त चौकशी चालू आहे? नाही, बघा, ते दूध भेसळ करणाऱ्याला फाशी होईल असं मी कधीच म्हटलं नाही आणि म्हणणारही नाही. दोषींवर कारवाई तर झाली पाहिजे ना. दोषींवर काही ना काही कारवाई होईल. ज्या संस्था असतील त्यांना दोष, आता नाही म्हटलं तरी बघा गेल्या काही दिवसामध्ये त्याच्यावर काही ना काही परिणाम, जर चर्चाच नसती झाली, हे चाललंच नसतं. ज्या तुकाराम मुंड्यांचं लोक नाव घेत आहेत आज, त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या कामाचं लोकांनी कौतुकही केलं. आज सगळ्या परिसरामध्ये सामान्य माणसं लोकप्रिय म्हणून त्यांचा चांगला अधिकारी म्हणून कौतुक करतायत. मग चांगलं काम असल्याशिवाय कौतुक करतायत. एक मनुष्य म्हणाला तर ती चूक असू शकते, पण 1000 मनुष्य ज्यावेळेस बोलतायत
त्यावेळेस ती चूक असू शकते. तुकाराम मुंडेंच्या हस्ते म्हणले पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करा. नाही, हे लोकांचा मतप्रवाह बदलतोय, त्यांना दिसतंय, ते चित्र लोक स्वीकारतायत. तुमच्यासारखी सोशल मीडियातले महत्वाची लोक आहेत की समाजातले दुर्लक्षित गोष्टी समाजामध्ये आकलन करून देत आहेत. त्याचा परिणाम चांगल्या वाईट गोष्टीशी होतोय आणि निश्चितपणे लोक तुम्हाला कधी जाणवत असेल पण तुम्ही बोलणार नाही. तुम्ही या बाबतीत खूप गुलाम आहे. लोक तुमचं पाहण्यामध्ये, तुम्ही एखादी क्लिप केली कोणाची असो, ते लोक पाहण्यामध्ये इंटरेस्ट असतं, कारण त्याचं विवेचन करत असतात. प्रत्येक मनुष्य बोलतो असं नाही, लोक स्वीकार करतात. प्रत्येक मनुष्य लाईक करील असंही नाही, पण तुमच्या चांगल्या वाईट गोष्टीची नोंद नक्की गेली ही मात्र विचारमंथन करत असतात. विचारमंथन करत असतात. आता मला एक सांगा, तुम्ही वळसे पाटलांच्या सोबत इतकं वर्ष होते, नंतर शिवसेनेमध्ये गेलात, जिल्हा परिषदेच्या निवडणूक तुम्ही लढवलात, तुमचं एवढं कार्य चांगलं असतानाही तुमच्या हाती पराभव आला. तुम्ही समजून घेत नाही. मी मगाशी सांगितलं, निवडणूक आणि लोकप्रियता. पराभूत का झाले? लोकप्रियता आणि निवडणूक याच्यामध्ये अंतर आहे. निवडणूक ही स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजी तुम्ही कमी कुठे पडला? हा, मी बाकीच्या सगळ्या बघा, मुख्य सत्तेत असणारे समोरचे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबातले उमेदवार आहे. वळसे पाटलांचा पुतण्या माझ्या विरुद्ध उमेदवार म्हणून होता. तो मुख्य सत्तेतला उमेदवार आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे पाणी भरायला आहे. कारखान्याची मुलं त्यांच्याकडे काम करतायत, कारण ती तिथं नोकरी करता करता त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही. अर्थकारण भक्कम आहे. निवडणुकीला तितक्या प्रमाणात खर्च केल्याशिवाय पर्याय नाही. कार्यकर्त्यांचा जो संच आहे सहकारी संस्थेच्या माध्यमातून, अप्रत्यांची इच्छा असो नसो त्यांना काम करावं लागतं. मी अनेक वेळा सांगितलं की आमच्यासारखे अनेक हजारो कार्यकर्ते वळसे पाटलांना मोठं करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे, पण असं कधीच म्हटलं जात नाही. लोक म्हणतायत कोणतीही घटना झाली का वळसे पाटलांनी त्यांना मोठं, गावातलं सरपंच मोटरसायकल घेतली का लोक म्हणतात वळसे पाटलांनी मोठे. लोकांचं एक पाठ लोक नाही म्हणत ही. तो एक वर्ग असा आहे की ते म्हणतायत का वळसे, आणि वळसे पाटील त्याला मूकसंमती, त्यांना आवडतं, त्याला मूकसंमती देतात. मोटरसायकल घेतली त्यांनी, तुमच्याकडे 25 गाड्या आहेत, त्याची चर्चा होत नाही. मग आता वळसे पाटलांचा इतिहास, सगळं भूगोल ह्या तालुक्यातल्या प्रत्येक जनतेला माहित आहे. चांगल्या गोष्टीचं जसं कौतुक करतोय तसं वाईट गोष्टीचं, त्यांनी असणाऱ्या सुद्धा गोष्टीचं जे त्यांना दोष देत आहेत ते पण सहन करणं गरजेचं आहे. त्याला राजकारण म्हणणं कामाचं नाही. त्याचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, तुम्ही काम दाखवा. लोक पुन्हा एकदा तुम्हाला 100% ह्या गोष्टीमध्ये तुम्ही पारदर्शक काम केलं असं म्हणतील. पण तुम्ही काम नसेल करत तर अजिबात म्हणणार. तुम्ही देवदत्त निकमवर टीका करा, येवल्यावर टीका करा, तिकडे दरेकरांवर टीका करा. विरोधी पार्टीच्या नेतृत्वाकडून लोकांना अपेक्षाच ही आहे. मुळात सामान्य माणूस जिथं येत नाही तिथं विरोधी पक्षाचा लीडर हा पोहोचला पाहिजे, हीच अपेक्षा आहे. त्यांच्याकडून अन्य काय अपेक्षा नाही. शेवटचा प्रश्न, तुकाराम मुंडे ज्या पद्धतीने धडाकेबाज कारवाया करतायत, परंतु त्यांच्या या कारवाया न्यायालयामध्ये टिकत नाहीत. बघा, आजपर्यंत तुम्ही दूध भेसळ प्रकरण असेल, अन्न प्रक्रिया भेसळ प्रकरण असेल, ह्या गोष्टीमध्ये सक्षमपणाने 5-25 वर्षापासून कुणी भक्कम अधिकारी आला का दाखवा. जेव्हा सहकार तत्वातून खाजगी प्रकल्प उभे राहिले, सहकार तत्वाच्या बरोबरीने खाजगी प्रकल्प उभे राहिले, खाजगी प्रकल्प उभे करणारे जे लोक आहेत, मग ऊसाचा कारखाना सहकारी झाला तर प्रायव्हेट ऊसाचा कारखाना होतोय, तो कोणीतरी उभा करतोय. दूध डेअरी झाली, सहकारी दूध डेअरी असली तर खाजगी डेअरी उभी करते, तो कोणीतरी. आणि याच्या पाठीमागे सामान्य माणूस नाही, ज्याची आर्थिक प्रगती भरभक्कम आहे, ज्याला राजकीय प्रभाव वर्चस्व आहे, राजकीय ताकद ज्याच्या डोक्यावर आहे, तेच लोक हे प्रकल्प उभे करू शकतात. मग त्याविषयी जर कोणाच्या मनात संशय असेल तर आता 25 वर्षाच्या कालावधीतले एकही अधिकारी, फूडला ड्रगला अधिकारी आला नाही का, पण तो कारवाई करू शकला नाही, कारण त्याला त्याच्या आयुष्यामध्ये बदलीची भीती वाटायची, कुटुंबाची भीती वाटायची, आणि मग याच्यातून तो सावध. तुकाराम मुंडे असं नाव झालं होतं की गेले 25 बदल्या त्यांच्या अशाच झाल्या. वर्षात बदली, 6 महिन्यात बदली, 8 महिन्यात बदली, 12 महिन्यात बदली. ते कोणत्याही राजकीय नेत्याचं ऐकत नाही अशी प्रतिमा ते आहेत. त्यांना जे योग्य वाटतंय आणि सरकारच्या नियमात जे बसतंय ते काम करतायत, प्रामाणिकपणे ती संस्था चालवायचा प्रयत्न करतायत. म्हणून आज याच्यामध्ये हे काही ना काही पाऊल उचललं गेलंय
असं चित्र सगळीकडे आहे. तुम्ही मगाशी भीमाशंकर विघ्नर कारखान्याचा विषय काढला की विघ्नरचा कारभार चांगला आहे, सत्यशील शेरकर नेतृत्व चांगलं आहे. आता भीमाशंकर कारखान्याला तर देश पातळीवरचे पण पुरस्कार मिळालेले आहेत. मी तुम्हाला दररोजच्या जगण्याचा अर्थ प्रत्येक गोष्टीमध्ये अलग आले. आम्ही भाजी भाकरी खाऊन, चटणी भाकरी खाऊन आम्ही उत्तम प्रकारचा आमचा आयुर्मान राहू शकतो. ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे तो दररोज 5 स्टार हॉटेलमध्ये जीवन काढतो, म्हणजे त्याचं चांगलं आरोग्य असेल असं काही नाही. जगण्यासाठी आणि चांगले शरीरयष्टी येण्यासाठी अन्नाची गरज आहे. चांगलं अन्न असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये अंतर आहे. तिथला मी पारदर्शक आहे याला कारण असं म्हटलं की सगळ्या विचारधारेची माणसं एकत्र सर्वपक्षीय लोक सोबत घेऊन काम करणं. मागच्या वेळेस भीमाशंकरला साधा शेतकरी आहे, सामान्य गावडे नावाचा शेतकरी आहे, तुकाराम गावडे. त्याची निवडणूक लावली वळसे पाटलांनी, पण त्याला डायरेक्टर म्हणून घेतला नाही. जर कदाचित 20 डायरेक्टर मध्ये तो तुकाराम गावडे एकटा असता तर काय करू शकले असते. पण सन्मान देण्याची पद्धत, राजकारण बदललं का सन्मान देण्याची पद्धत बदलते. आणि सांगताना मात्र असं दाखवलं जातं की आम्ही खूप सन्मान देणारी माणसं आहे. आता काल परवाच्या कोणाच्या तरी प्रतिक्रियेत मी वाचलं का देवदत्त निकम भीमाशंकर कारखान्याला डायरेक्टर आहेत आणि त्यांना शिपायाच्या जवळ कुठं प्रभाकर बांगर म्हणाले असं काहीतरी त्या ऐकलं तुमच्या मुलाखतीमध्ये. अरे असं आहे, तुम्ही एका बाजूला ती संस्था म्हणजे एक शेतकऱ्यांची अत्यंत महत्वाची संस्था आहे, त्याला शेतकरी परमेश्वर मानतायत म्हणून तुमच्या हातात सत्ता दिली. त्या संस्थेचा माजी चेअरमन त्यांनी तुमच्या विचाराच्या विरोधात गेलं म्हणून तुम्ही त्याला कुठं बसवताय? का वाटतं या तालुक्यातल्या प्रभाकर बांगर म्हणतात ते खरं आहे का? पण त्या नाही, हे जर तुमच्यात हे खरं असेल तर त्यांची जिम्मेदारी माजी चेअरमन म्हणून त्यांची 2 नंबरला खुर्ची ठेवली पाहिजे. ही त्या संस्थेच्या प्रमुखाची जबाबदारी आहे. आणि जे असं करत नसेल तर इतका मोठा सत्तेचा माज सुद्धा जास्त काळ चालत नाही, लोक सहन करत नाहीत. भीमाशंकरची निवडणूक लढवायची काय पुढे? नाही, निवडणूक हा लढणं लोकशाहीतला अग्रगण्य हक्क आहे. जिंकणं हारणं याच्यात महत्वाचं नाही. नाही, त्याच्या संदर्भात माझ्या मनामध्ये आजही काही नाही. पण लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे, समजा ज्याचं 100 टन ऊस आहे त्याला वाटतंय ना मला 200 रुपये जास्त मिळावे, आमची बाजू मांडणारा कोणतरी असावं. 20 डायरेक्टर आहे आणि त्यांनी त्यांची बाजू मांडण्याऐवजी, काम करण्याऐवजी एकटे वळसे पाटील निर्णय घेतील ते मान्य करतायत. आम्ही मान्य केले आज अखेरपर्यंत, पण कदाचित 200 रुपये जास्त मिळाले कोणाच्या तरी भांडण्यावरून, ऐकण्यावरून, सांगण्यावरून, तर त्याचं क्रेडिट लोक त्याला द्यायला तयार आहेत. लोक इतके अडाणी आणि भोळे नाहीत. आणि निवडणूक जिंकले म्हणजे तुम्ही यशस्वी झाले असं नाही. मला आठवतंय मी शिवसेनेमध्ये गेल्याच्या नंतर मी पहिल्यांदा भीमाशंकरला पॅनल लावलं होतं. वळसे पाटलांनी सांगितलं 3 आकड्याचं 100 मतं या पॅनलला पडली नाही पाहिजे, इतकी काळजी त्यांनी घेतली होती, कारण त्यांना तितका कॉन्फिडन्स. आम्हाला माझ्या पॅनलला 2-2 हजार मतं पडली. लोकांनी रुपया खर्च न करता फॉर्मला ज्या दिवशी भरले असतील तेवढेच आमचे डिपॉझिटचे पैसे, तरी लोकांनी 2000 लोकांनी मतदान केलं. ही वस्तुस्थिती आहे, नाकारून चालणार नाही. गेले 25 वर्ष वळसे पाटलांचे गोडवे गाण्यात गेले. आता त्यांच्यावर टीका करताना काय दुःख होतं? नाही, टीका करतच नाही मी. मला व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये मी नाही. त्यांच्या ज्या काही त्रुटी आहेत, ते ज्या पद्धतीने वागतायत, ते पूर्वी वागत असतील, कदाचित पारदर्शकपणाने आम्हाला बोलता येत नसेल. कार्यकर्ता आज जशी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची अवस्था आहे, त्यांना दिसतंय ते काही इतके अडाणी नाही का त्यांना फारच समजत नाही. कोण आहे इतका अडाणी या तालुक्यामध्ये? एक कार्यकर्ता, 100% कार्यकर्ता इतका अडाणी आहे का त्याला फार समजत नाही. त्यांना काही समजतंय पण बोलता येत नाही. शेवटी नेतृत्व असतं, नेता म्हणून त्यांच्या पाठीमागे त्यांना उभं राहावं लागतं, त्यांच्या स्वीकार करायचा असतो. मग त्याचे चांगले आणि वाईट गुणांसहित स्वीकार कार्यकर्ता स्वीकार करतो, नेता स्वीकार करत नाही. आपल्यासोबत होते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुणजी गिरे. त्यांनी अतिशय स्पष्टपणे मतं मांडलेली आहेत. दिलीप वळसे पाटील यांना कानमंत्र दिला असं म्हणणार नाही, परंतु वळसे पाटलांनी जर स्वतःमध्ये काही बदल करून घेतले तर त्यांना निश्चित भविष्यकाळ चांगला राहील. त्यावेळेस एखाद्या चांगल्या गोष्टीचा आपण श्रेय घेतो, त्यावेळेस एखादी घटना जर वाईट घडली किंवा चुकीची घडली तर त्याची सुद्धा जबाबदारी आपण घेऊन चांगला मार्ग काढायला हवा. वळसे पाटील, तुम्ही तालुक्यामध्ये जे जे चांगलं केलं, अनेक वर्ष मंत्री राहिलात,
तुम्ही एवढे वर्ष सत्तेमध्ये होता त्यामुळे हे करू शकले. दुसरा कोणी असतं तर कदाचित त्यांनी पण केलं असतं. अनेक वर्ष तुमच्या सोबत राहिलेल्या सहकाऱ्यांनी जे जे तुम्हाला काही सल्ले दिलेत योग्य तुम्ही घ्या. दूध भेसळ प्रकरणामध्ये आंबेगाव तालुक्याची अप्रत्यक्षपणे बदनामी होते नाही होते जनता सब जानती आहे. परंतु भेसळ दूध प्रकरणामध्ये आवाज उठवायला हवा. वळसे पाटील साहेब, तुम्ही ज्या पद्धतीनं बोलतायत, सुरुवातीला ज्या पद्धतीने तुम्ही मुद्दा मांडला, नंतर मात्र तुम्ही पोटतिडकीनं बोलला की याच्यामध्ये दोषी कोणी असू त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. हेच जर सुरुवातीला बोलले असते तर कदाचित एवढं मोळ उठलं नसतो. असो, बिरे साहेब, आपण विघ्न टाइम्सशी मन मोकळे बोललात, मला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.